या सगळ्या प्रकरणामध्ये हम्म, हे प्रकरणच म्हणजे आता हम्म, बिबट्या हम्म, हे हम्म, प्रकरण जर आपण होतं या हम्म. सगळ्या प्रकरणामध्ये बिबट्याचं नरभक्षक बनणं हे सगळ्यात संवेदनशील आहे. हो, म्हणजे काय हे की हा अ, सगळ्यात कळीचा मुद्दा आहे कळीत आता हा आणि भयंकर तो सिरियस आहे. कारण करेक्ट. म्हणजे आता अलीकडे पुण्यातही म्हणजे आपण बघितलं की आता कधी नव्हे ते कुठे नव्हे ते सगळे पक्ष राजकीय पक्ष एकत्रित येतात, रस्त्यावरती उतरतात आणि कोणाला तरी जाब विचारतात, आंदोलन करतात. ते म्हणजे त्या परिसरात हो, होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू हो, या कारणाने. कारण एका पाठोपाठ एक हो. म्हणजे तर बिबट्या हा नरभक्षक केव्हा बनतो? किंवा मग असे जर समजा त्याचे शेकडो बिबटे असतील, हम्म, तर एकच बिबट्या नरभक्षक का बनतो? हा मला त्याला बरोबर. जोडून हा द्यायचा अतिशय प्रश्न. महत्वाचा मुद्दा आहे. हां. आता मी तुम्हाला थोडंसं मागे हां, नेतो. जिम कॉर्बेटचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे, हां. मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग. बरं. ह्या पुस्तकाने म्हणजे हं. ते बेस्ट सेलर आहे सगळ्या ओके. आपल्या थरारक कथांमध्ये म्हणा किंवा हं. ह्याच्यामध्ये. तर त्यांनी एक छोटंसं परसेप्शन आपल्या नकळत सबकॉन्शियस माइंडमध्ये असं होतं, की हे नरभक्षक प्राणी जे आहेत, हे सिरियल किलर आपण म्हणतो की नाही, हं. तसे हे सिरियल किलर्स आहेत. असं आपल्या ह्याच्यात एक सबकॉन्शियस हो, माइंडमध्ये होतं. हो. आता याला काही शास्त्रीय आधार आहे का? हं, हे आपल्याला बघायला पाहिजे. जिम कॉर्बेटने जी गोष्ट लिहिली, ती हं, त्यांनी त्याचा एक अनुभव लिहिला, की हं, हा बिबट्या होता, हा हं, अतिशय प्रॉमिनंट एक मेल बिबट्या होता, हं, ज्यांनी ठरवून माणसांना मारलं. हं. हे खरी गोष्ट आहे. बरोबर. आणि मग त्यांनी जाऊन त्याला मारलं. हं. कारण त्याला मारणं हाच त्याला उपाय होता. हो. पण त्याला तो शोधायला लागला, की तोच आहे का? का दुसरा आहे? का हं, तिसरा आहे? का हं, तोच सगळ्या माणसांना मारतोय? यासाठी हं, त्याला खूप वेळ खर्च करायला लागला त्यामध्ये. आता एक लक्षात घेतलं पाहिजे आपण, की मी पहिल्यांदा म्हटलं असं, की प्राणी असं मनात डूक धरून किंवा असं एखाद्या स्पिशीजबद्दल आकस धरून असे कधी हल्ला करत नाहीत. हं, हं, त्यामुळे नरभक्षक ही होणे हं, हं. ही हॅबिट नाही किंवा हे बाय चॉईस नाही, असं माझं स्वतःचं मत आहे. इट इज अन अपॉर्च्युनिटी, ओके. की हो, मला हे हो. आत्ता खाद्य मिळते ते अपॉर्च्युनिटी आहे. हं, हं. आता ह्याच्यावर ठोस असं शास्त्रीय पण काही अजून उलगडलेलं नाहीये. कारण बिबटे बोलत नाहीत. मी बिबट्याची जाऊन एखादी मुलाखत नाही घेऊ शकत, नाही घेऊ शकत. की बाबा तुला नरभक्षक व्हायला आवडेल का नाही आवडणार. म्हणजे हं. मी तुम्हाला विचारू नाही. शकतो, की हो, तुम्हाला चिकन आवडेल हो. का, तुम्ही व्हेज खाणार का हं. मासे खाणार? हे मी तुम्हाला विचारू शकतो. तुम्ही माझ्या घरी जेवायला आलात तर मी ते करू शकतो करू तयार. शकतो. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ती सोय नाहीये, की आपण बिबट्यांना काही या बाबतीमध्ये हं, समजून घेऊ शकू असं. त्यामुळे काय होतं, की जेव्हा एखाद्या माणसावर हल्ला होतो हं, आणि एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की माणसाचं जे शरीर आहे किंवा जी बायोलॉजी आहे, ती पळून जाण्यासाठी तयार आहे. हो. आपला डिफेन्स हा पळून जाणे. हो. आपला डिफेन्सची मेकॅनिझम आहे ती ह्या प्राण्यांशी झुंज घेणे यासाठी हं, आपण आपलं शरीर बनलेलंच हं, नाहीये. त्यामुळे जर ती आपल्याला संधी मिळाली नाही, हं, तर आपण मृत्युमुखी पडतो. त्यामुळे आपण त्यांना ओव्हरपॉवर करू शकत नाही. हं, हं. त्यामुळे आपण मृत्युमुखी पडतो. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे, की समजा आता मी एक मादी बिबटा आहे हं, आणि मी एखाद्या माणसाला मारलं हं, आणि मी नरभक्षक बनले समजा, तर असं होत नाही की माझी पिल्लं पण नरभक्षक होतात. असा कुठे शास्त्रीय पुरावा नाहीये, हं, की आता हे बाबा जेनेटिक पूल आहे हं, बिबट्यांचा हं, आणि तो सगळे नरभक्षक आहेत. हं, माझ्या आजोबांनी मला शिकवलं कसं माणसाला खायचं आणि आता मी पण तेच खातो. असं असं होत कुठेही नाही. शास्त्रीय पुरावा नाही. बरं. आता ते त्यामुळे काय आहे, की एखादा प्राणी नरभक्षक कसा होतो, हे हं. खूप डायसी आहे सांगणं. डायसी आहे. बरं. आणि विशेषतः बिबट्याच्या बाबतीत अजून डायसी आहे, कारण याचा अभ्यास करायला संधी मिळत नाही याची. म्हणजे असं आपण लॅबोरेटरी टेस्ट म्हणतात, हं. तसं होऊच शकत नाही. वाघाच्या बाबतीत ते खूप सोपं आहे. कारण वाघ हा खूप प्रॉमिनेंटली दिसतो तुम्हाला. हो. एखादा त्याचं बिहेवियर जे आहे ते त्या मानाने सोपं आहे मॅप हं, करायला. हं, बिबट्याचं असं मॅप करणं खूप अवघड आहे. त्यामुळे त्याला खूप कारणं आहेत. म्हणजे आता आपल्याला ट्रॅडिशनल जे नॉलेज आपलं आहे, हं, त्याप्रमाणे असं आहे की तो म्हातारा झाला, की त्याला बाकीचं खाद्य पकडता येत हं, नाही. त्याचे सुळे तुटले, की त्याचं बाकीचं खाद्य पकडायची क्षमता हं. कमी होते किंवा ते धावायची क्षमता कमी होते, ज्याच्यामुळे त्याला शिकार करता येते. अशा सगळ्या गोष्टींमुळे तो नरभक्षक का होतो? तर माणसाला मारणं हे त्याच्या दृष्टीने अतिशय सोपी गोष्ट आहे. बरं. मी म्हटलं असं, की हो. आपल्याकडे डिफेन्सच नाहीये काही. त्यामुळे तो त्याला सोपं वाटत असावं. असे एक ट्रॅडिशनल नॉलेज आहे. पण याचे काही पुरावे आहेत का? म्हणजे असं आहे का, हं, की आता पुरावे म्हणजे आपण काय म्हणतो, की एक पॉप्युलेशन आहे जी हं, बिबट्यांची हं, जी नॉर्मल अन्न खातात हं. आणि एक पॉप्युलेशन आहे ते फक्त माणसं खातात.
असा अभ्यास आपण नाही करू शकत अनफॉर्च्युनेटली. त्यामुळे नरभक्षक का होतो त्याला आणि बाकी स्थानिक पण कारणं असतात. म्हणजे तिथं स्थानिक कंडिशन्स काय आहेत, तिथं भक्ष्य किती अवेलेबल आहे, तिथं माणसांची आणि त्यांची खरोखरी संघर्ष होतो का, मग ऍक्सिडेंटली त्यांनी एखाद्या माणसाला मारलंय का, असे खूप सारे गोष्टी त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्यामुळे नरभक्षक का होतो, कारण हे जर आपल्याला कळलं ना की तो नरभक्षक का होतो, तर आपण काहीतरी ठोस उपाय करू शकतो की बाबा आता मला कळलं की हा माणूस टू व्हीलरवर लेफ्ट रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चालणार आहे, तर आपण त्याला त्या बाजूनेच पार्किंग देऊ शकतो, त्या बाजूनेच त्याला नियम लावू शकतो. तसा नियम नाही लावतात अनफॉर्च्युनेटली. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे तो काय बाय चॉईस अटॅक करत नाही. आणि दुसरा जो भाग आहे की नरभक्षक म्हणत असताना आता अलीकडे जे ऐकायला किंवा वाचायला मिळालं त्याच्यानुसार की एकच बिबट्या येतो की त्यांनी 3 लोकांना मारलं. हा हा तर हे पण जरा हे पण म्हणजे जरा थोडं अवघड आहे किंवा सांगणं. मानवी रक्ताची मानवी मांसाची त्याला काय चटक चटक लागली लागते, असं करेक्ट. हे काय आता आपण होतंय सगळं का? खूप ऐकतोय. हा तर त्याच्यामध्ये आता काय आहे की म्हणजे खूप गंभीरपणे हा लक्ष द्यायचा मुद्दा आहे की अं, आपण बघतो म्हणजे आता आपण बघतो म्हणजे जुन्नरमध्ये खूप लोकांनी त्यांचं बघितलंय की त्यांच्या घरातून ज्या व्यक्तीला घेऊन गेलेत तिथे बसून तो बिबट्या खातोय. मुंबईत सुद्धा ही घटना घडलेली की संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सुद्धा जेव्हा हल्ले झालेले आहेत, तेव्हा इव्हन या बिबट्यांच्या बिहेवियरमध्ये असं लक्षात आलं की तो तिथं गार्ड करतो ते आपलं भक्ष्य म्हणजे मनुष्याचा देह जो आहे तो तो गार्ड करतो, तो येऊन देत नाही कोणाजवळ. तर हे बिहेवियर काय आहे हे पण आपल्याला माहिती नाही. जनरल त्यांनी एक कुत्रा मारला समजा असं आपण धरून चालू आणि एक त्यांनी समजा माझं कुत्रा आहे आणि मला त्याला तर मी हुसकून लावायला गेलो होतो, तो कुत्रा तिथं सोडून निघून जातो. पण संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये रिसर्चर्सने असं बघितलं की तो तिथं त्याची राखण करून तो येऊन देत नाही कोणासोबत तिथे. आता हे सगळ्या बिहेवियरमुळे हे खूप अवघड आहे सांगणं. आणि रक्ताची चटक लागते किंवा काय, आता त्याला तशी रक्ताची चटक लागण्यामुळे तो रक्तच खातोय ना. त्याचं मांस आणि रक्त हेच अन्न आहे. तर असं आपण प्रूव्ह नाही करू शकत की त्याला रक्ताची चटक लागल्यावर तो आता म्हणजे मला मानवी आजपासून रक्ताची बासुंदी आवडते, मानवी रक्ताची हा असं ते मानवी आहे. रक्ताची चटक लागली म्हणून मी आता मानवी रक्तच घेईन असा प्रेफरन्स जनरली प्राण्यांमध्ये नसतो. कारण त्यांना काय आहे, सर्व्हायव्हलसाठी जे काय अन्न मिळेल, मी पुन्हा पहिल्यांदाच सांगितलं की बिबट्या हा काहीही खातो. उंदीर, खारी, पक्षी, प्राणी हे सगळं तो खातो. त्यामुळे सर्व्हायव्हलसाठी त्याला त्या दिवशी जे मिळेल ते त्या दिवशी त्याचं अन्न असतं. असं माझ्या तरी अभ्यासातून मला लक्षात आलेलं आहे. म्हणजे नरभक्षक बिबट्या हा कन्सिस्टंटली नरभक्षक आहे का, किंवा आता आम्ही त्याला काय म्हणतो, अँथ्रोपोजेनिक व्ह्यू म्हणतो. म्हणजे माणसाच्या दृष्टिकोनातून आलेल्या काही भावना आहेत. तर त्याच्यामध्ये ही भावना आहे का हे आपल्याला चेक करायला पाहिजे. त्याला रक्ताची चटक लागते, तर चटक लागणे हे आपलं खाद्य संस्कृतीचे आपलं टेस्ट बर्ड्सचा हा मुद्दा आहे. तर तो प्राण्यांमध्ये असतो का नाही असतो हा अभ्यास करायला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याबद्दल असं सांगणं, कुणीच सांगणं असं बरोबर नाही. की फक्त ते आपल्याला काय होतं, दिसतं की हा एकच बिबट्या आता समजा करतो आहे, पण ते सुद्धा तो बिबट्या आयडेंटिफाय केला पाहिजे की हाच आहे का. आणि तो जर झाला तर मग आपण त्याला असं म्हणतो की हा याला आता ह्याची सवय लागलेली आहे. चटक सो आपण म्हणायला नको, याला याची सवय लागलेली आहे, किंवा यांनी ओळखले की बाबा हे शिकार सोपी आहे किंवा त्याला ते सूट झालेलं आहे. इतपतच ते आपण न्यूट्रल राहायला पाहिजे. म्हणजे चटक लागली म्हणजे काय होतं, मग थोडंसं त्याला ते अजून एक वरची भावना आहे. किंवा अगदी गरज नसतानाही म्हणजे चटक हा हा शब्द असा आहे की हा, गरज किंवा मग तो नसताही कधी बाकीचं कधी खात म्हणजे नाही, बाकीचं खात नाही आणि फक्त माणसं मारतो, असं त्याच्यामध्ये एक छोटी भावना येते. ती थोडीशी मला वाटतं जरा बायस आहे, थोडासा जास्त जास्त जातं. म्हणजे एक गोष्ट तर स्पष्ट आहे की आता तो भक्ष्याच्या शोधात असताना अशा पद्धतीनं हल्ले करतो, ही गोष्ट स्पष्ट आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे की तो जर हल्ला करतोय असं साधारणपणे त्या परिसरातलं वास्तव असेल, तर मनुष्य प्राण्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून काय करायला पाहिजे? म्हणजे आता हे अतिशय हे गायाभोवती अतिशय काटेरी पट्टी महत्वाचं आहे. बांधायची, म्हणजे हा स्वतःचं घर पिंजऱ्यात तयार अगदी 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 करायचं अगदी अगदी की काय? आता हा खरंच हा हे सगळे म्हणजे आता जे मुद्दे आहेत नाही, आता हे सगळे फील्डवरचे मुद्दे आहेत. म्हणजे आता आपण आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी इथून काय काय गोष्टी बघतो की काय सुटेबल आहेत काय नाही आहेत. त्यातल्या मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. आता ह्याच्यावर ना 3 स्तर आहेत की आपण
हल्ल्यापासून कसं वाचू शकतो हं. बिबट्याच्या. तर पहिलं काय माहिती का, की जे तिथं स्थानिक लोक राहतात, हं. ज्यांचा दररोज संपर्क येतो, बरं. त्यांचं ऍक्च्युली बिबट्याबद्दल नॉलेज खूप जास्त असतं. हं. म्हणजे आम्ही रिसर्चर सुद्धा आमच्या स्थानिक लोकांची मदत घेऊन रिसर्च करतो. माझी बरं. टीम आहे व्हॉलंटियर्सची, हं. जी आमच्या गावातली टीम आहे, हं. जे बिबट्यांबरोबर वाढलेले आहेत. बरं. त्यांचं ऑब्झर्वेशन जास्त चांगलं असतं. त्यामुळे खरं तर काय माहितीये का, की तिथले जे सगळे स्थानिक लोक आहेत, शेतकरी आहेत हं. किंवा हे, तर त्यांचं जास्त अभ्यास आहे, की तो बिबट्या कधी येईल, कसा येईल, कुठून हं. येईल, हे त्यांना जास्त माहिती. तर पहिलं म्हणजे त्यांनी अतिशय सजग राहणं गरजेचं आहे. आता हो, आपण फक्त आता आता सिस्टीममध्ये आता बघू हो. आणि ते आहेतच सजग. आहेत. म्हणजे हो. आपण असं काही त्यांना हं. खूप काही शिकवायला जातोय असा हा मुद्दा हं. नाहीये. पण अजून त्यांनी आता सजग राहून अजून काय काय गोष्टी करता येतील. तर बेसिक एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी, की बिबट्या कधीही समोरून अटॅक करत नाही. हं. म्हणजे अजूनपर्यंत असं कधी डॉक्युमेंट नाहीये, की मी रस्त्याने चाललोय आणि बिबट्या डायरेक्ट माझ्यावर समोर येऊन त्यांनी अटॅक केला. ओके. कारण त्याला ते शिकार साधायची असते. इट इज नॉट अ गेम फॉर हिम. त्यामुळे तो शक्यतो मागून अटॅक करतो. बरं. त्यामुळे जर आपल्या समोर बिबट्या आला, हं. तर हे सगळ्यात पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे, की आपण सेफ होतो. जर हं. आपण आपल्या समोर बिबट्या आला समोर तर. आलं. ओके. आता हे खूप सांगणं अवघड आहे. हां, पण सायकॉलॉजिकली हा अतिशय एक मोठा इश्यू आहे. कारण पण जर समजा बिबट्या आपल्या समोर आला, तर तो एक्सपोज झालेला असतो. हो. त्याला लपून अटॅक करायची कधीही संधी मिळत नाही. हं. त्यामुळे तो ॲक्चुअली त्याची जी उर्मी असते शिकार करायची, ती बरीचशी दबून जाते. त्यामुळे जर समोर बिबट्या आला, तर बरं. पहिलं कन्सिडर करायचं, की आपण आपला जीव आज वाचलेला आहे. ओके. त्यामुळे घाबरून न जाता असं म्हणणंही चुकीचं आहे. कारण बिबट्या बघितल्यावर कोणालाही भीती कोणाही वाटू भीती शकते. वाटे. पण त्यातल्या त्यात आपण हं. जर समजा तिथेच हं. शांत उभे राहिलो, हो. हे पण खरं प्रॅक्टिकली करणं त्या चा त्या त्या शक्य आहे का? घटनेमध्ये अतिशय अवघड असतं. अवघड. लहान मुलं असतात, हं. महिला असतात, हं. कोणी वृद्ध लोकं असतात किंवा गरोदर महिला असतात. त्यांना असं सांगायचं, की तुम्ही हं. बिबट्यासमोर यायला स्तब्ध शांत. उभे राहा. हा आपला नॅचरल रिफ्लेक्स आहे, बरं. पळून जाणं पळून हा. जाणार. हो. ज्या क्षणी आपण पळतो, त्या क्षणी बिबट्याला असं कळतं, की हे भक्ष्य असू शकतं. कारण त्याला जेनेटिकली असंच शिकवलेलं आहे त्याच्या हं. हं. वाडवडिलांनी. पळणाऱ्या भक्ष्याच्या मागे जाऊन आपण शिकार करायची. त्यामुळे हे एक अगदी बेसिक आहे. हे ज्यांना शक्य आहे, त्यांनी हे जरूर करावं. त्यांनी बरं. खूप फरक पडतो. बरं. दुसरं म्हणजे हं. मोठमोठे आवाज करणे. म्हणजे तुम्ही जर YouTubeवर बघितलं तर आमच्या झलाना जंगलामधलंच एक हं. उदाहरण आहे, की जे बिबटे कुत्री खातात. कुत्री हे बिबट्यांचं मेन खाद्य आहे. आणि अतिशय इझिली ते कुत्री मारतात. पण आमच्याकडे असे व्हिडिओ आहेत, की जे कुत्रं घाबरून मोठ्याने ओरडलं त्या बिबट्यावर हो. आणि तो बिबट्या घाबरून जाऊन पलीकडे घाबरून. बसला. बरं. तर त्याला मोठ्या आवाजाचं खूप भीती वाटते. बरं. तर आपण अतिशय त्यावेळेला मोठा आवाज करणे, हं. 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 हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणाला तरी हाक मारा, काहीतरी शिट्टी मारा किंवा काहीतरी भोंगा वाजवा किंवा काहीही करा. पण त्यावेळेला त्या क्षणाला मोठा आवाज व्हावा. म्हणजे आता बरेचसे तुम्ही आत्ता पण बघितलं असेल, की हे सगळे जे शेतकरी आहेत ते सांगतात, की बिबट्या बसलेला होता. आम्ही गेलो आणि तो उठून बाहेर आला. म्हणजे काय आहे, की त्या आवाजामुळे तो दबून बसलेला होता. तर धिस इज अ डिफेन्स मेकॅनिझम. आपण ते अगदीच करू शकतो. त्यामुळे मोठा आवाज करणे हे दुसरं अतिशय महत्त्वाचं आहे. तिसरं म्हणजे आपण आवाज कशा पद्धतीने करू शकतो. तर समजा आपल्याकडे पोलिसांच्या आपल्या हातात जो लाठी असते, हो. ती जर आपण कॅरी केली आणि ती जर आपण वाजवत गेलो समजा हं. हं. आणि ते इंटरमिटंटली, तर कदाचित त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. ओके. कारण बिबट्याला कळतं की काहीतरी आवाज हो. येतोय, हो. काहीतरी हे आहे, तो जास्त दबून बसतो. नंतर चौथी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे स्पीकर्स आहेत. हो. म्हणजे आता ब्लूटूथ स्पीकर असतात, हो. ज्यांचं भयंकर कानठळ्या बसवणारं आवाज. काहीतरी आवाज त्यातून येऊ शकतो. मग ते छोटे असतात आणि खूप महागही नसतात ते. बरं. ते जर आपण बरोबर ठेवले आणि हं. मोबाईलवरून जर आपण हं. काही आवाज केले त्याच्यावरून, हं. हं. एस्पेशली हे शेतामध्ये जेव्हा ऊस तोडणी करतात, हं. तेव्हा खाली बसून काम करायला लागतं. हं. तेव्हा जरी आपण स्पीकर्स लावले आणि हं. ते जर इंटरमिटंटली लावले, म्हणजे ओके. काही वेळ लावायचे बंद करायचे, काही वेळ लावायचे बंद करायचे. त्याचं कारण असं आहे, की आता मी माझ्या अभ्यासावरून सांगतो, हं. आमच्याकडे जे लेपर्ड्स आहेत ते सगळे अर्बन लेपर्ड्स आहेत. बरं. म्हणजे आमच्याकडे वाहनांचे आवाज चालू असतात, हं. देवळातल्या मंदिरातल्या आरतीचे आवाज चालू असतात, 5 आमच्या 2 मशिदी आहेत, हं. तिथले 5 वेळा अजान येत अजानचे. असते. हे आवाज जेव्हा त्याला हॅबिच्युएट होतो तो किंवा त्याला कळतं हे नॉर्मल आवाज आहेत, तेव्हा तो त्या आवाजाकडे लक्ष देत नाही. बरं. त्याला त्याच्या पण मेंदूमध्ये होतं, की सरावानी होतं, की हां, हे आवाज असणारच आहेत. त्यामुळे आपण ह्या आवाजांकडे लक्ष द्यायची काही गरज नाही. त्यामुळे असे जर आपण काही इंटरमिटंट आवाज केले, की ज्या क्षणी तर ते कदाचित त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. हं. नंतर एक मोठा टॉर्च, प्रखर टॉर्च ठेवणे. बरं.
हा एक अतिशय इफेक्टिव्ह हे आहे. म्हणजे मी तुम्हाला आता हे सगळं जे सांगतोय हे सगळं आम्ही आमच्या अभ्यास करताना किंवा आमचा जो जयपूरचा एरिया आहे सगळा, तिथे हे गावात येणारे बिबटे आहेत त्यांच्यावर आमचे गावकरी जे प्रयोग करतात किंवा जे जाताना तिथे पण अशीच परिस्थिती आहे की लोकांना मंदिरात जायला लागतं, रात्री हो. जायला लागतं, एकटं हं. जायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना जे आमच्या निदर्शनास आलंय ते मी तुम्हाला सांगतोय आणि ओके. आपण हे इथं ट्राय आउट करून बघायला काहीच हरकत काहीच नाही. हरकत कारण हे डे टू डे गोष्टी आहेत, ज्याला काही खर्च नाही, ज्याला काही धोका नाही आणि हे आपण करू शकतो. तर मोठा जर टॉर्च तुमच्याकडे असेल, तर तो जर आपण डायरेक्ट फोकस बिबट्या डोळ्यावर मारला, बर. तर बिबट्या हा बुजून जातो. हे आमच्या इथं तरी अतिशय चांगलं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे आमच्याकडे हे झालं की मोटरसायकल जर आली तर तो बुजून जातो. कार आली तर तो बुजून जात नाही. तर आता आपल्याकडे तर बहुतेक मला वाटतं सगळ्यांकडे मोटरसायकलीच आहे बरोबर, तिथे. हो. त्यामुळे ते आपण करूच शकतो. सायरन वाजवणे ही अतिशय इफेक्टिव्ह गोष्ट आहे. म्हणजे समजा आता मी एक शेतकरी आहे, मी चाललो आणि रात्री माझ्या जंगलात जर माझ्या शेतात जर मला बिबट्या दिसला किंवा रस्त्यावर दिसला आणि माझ्याकडे जर अशी काही मेकॅनिझम असेल म्हणजे मी मोबाईलमध्ये लावून ठेवला असेल सायरन किंवा तो स्पीकरवर जर सायरन लावला आणि तो जर मी सायरन वाजवला तर आजूबाजूच्या लोकांनाही कळतं बर. की काहीतरी बिबट्या कुठेतरी स्पॉट झालेला आहे. ते अलर्ट होतात. मग समजा लहान मुलं खेळत असतील तर त्यांना आपण सांगू शकतो की बाबा आत या. वृद्ध लोक असतील तर सांगू शकतो की सायरन वाजतो त्यावर बिबट्या कुठेतरी आहे. हे सगळं प्रॅक्टिकल गोष्टी आपण करू शकतो. हो. दुसरं म्हणजे आता सुंदरबन्स हा जो एरिया आहे कलकत्त्या वेस्ट बंगालमधला, तिथे हा खूप मेजर प्रॉब्लेम होता की तिथे ऍक्च्युली नरभक्षक वाघ आहेत आणि होते. ओके. म्हणजे प्रॉपर पॉप्युलेशन आहे टायगर्सची की नरभक्षक आहे ते. मग तिथल्या लोकांनी काय केलं तर त्यांनी मागच्या बाजूला असा मास्क लावला चेहऱ्याचा. त्यामुळे त्या वाघांना काय वाटायला लागलं की हा मागून जेव्हा वाघ अटॅक करतो तेव्हा तेव्हा त्याला असं वाटायला लागलं की हा माणूस माझ्याकडे बघतोय. बर. आणि मग जेव्हा मी तुम्हाला म्हणलं की आपल्याला या प्राण्यांचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. हो. तर आपल्याला तर असं लक्षात आलं की बिबटे हे मागून हल्ला करतायत आणि मी जर मागे मास्क लावला तर अशी शक्यता असते की बिबट्याला वाटतं की हा माणसाने मला बघितलं आणि मग तो त्याला एकदा फील आला की त्याला वाटतं आपण एक्सपोज झालोय. त्यामुळे हल्ले माणसांवरचे कमी होण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हे सुंदरबन्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी प्रमाणात त्याचा इफेक्ट झालेला आहे की लोकांनी जाताना कारण तिथे असंच आहे. तुम्ही हो, कळलं. सुंदरबन्सचं हॅबिटॅट हो. बघितलं मोठं गवत आहे. बर. इथं वाघासारखा प्राणी पण दिसत नाही. अगदी चिंचोळे रोड आहेत ओके. आणि सगळीकडे दलदल आहे. त्याच्यामध्ये त्या लोकांना त्याच पायवाटेवरून चालायला लागतं आणि मागून येऊन वाघ अटॅक करतो आणि माणसं मारतो. तर जेव्हा त्यांनी मास्क लावायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बऱ्यापैकी प्रमाण कमी झालं हल्ल्यांचं. तर हा एक अतिशय प्रॅक्टिकल उपाय आहे. दुसरा अजून एक आपण जसं आता माणसांच्या बाबतीत केलं तसं आपण आपले गुरंढोरं, बकऱ्या, आता बकऱ्यांच्या बाबतीत हे शक्य नाही पण गुरंढोरांच्या बाबतीत हे शक्य आहे. तर एक आफ्रिकेतला एक अभ्यासक आहे त्यांनी असं केलं की त्यांच्याकडे असाच प्रॉब्लेम होता की सिंह यायचे आणि गुरं मारायचे. तर त्यांनी काय केलं आता गाय समजा अशी आपण बघितली तिथे जे मागचे 2 पाय आहेत त्याच्यावर त्यांनी मागे चेहरे काढले आणि त्यामुळे जेव्हा सिंह जेव्हा तिथे यायचं तेव्हा त्यांना वाटायचं अरे ही गाय आपल्याकडे बघतीये आणि त्यांनी बराचसं प्रमाण कमी झालं गुरं मारायचं सिंहांचं. म्हणजे त्याला अँबुश म्हणतात. अँबुश म्हणजे लपत लपत येऊन किंवा स्टेल्थ लपत लपत येऊन मागून हल्ला करणे भक्ष्याला न कळता. तर आता जेव्हा त्याला असं वाटतं त्या प्राण्याला की हे आपल्याकडे बघतात बरं का, तेव्हा त्याचं मेन शस्त्र निघून जातं ना, अँबुश नाही, स्टेल्थ नाही. मग त्याचे हल्ले कमी झाले आणि हा त्यांनी मग तिथे खूप ठिकाणी इम्प्लिमेंट केला. तर आपल्याकडे सुद्धा आमच्या जयपूरमध्ये सुद्धा काही गोठ्यांमध्ये किंवा काही ठिकाणी या लोकांनी गुरांच्या पायावर असे चेहरे काढले आणि त्यांनी बऱ्यापैकी हे होऊन जातो, परिणाम होतो आणि कमी होतात अटॅक्स. त्याचबरोबर अजून एक केनियामधल्या एका मुलांनी एक हा प्रयोग पहिल्यांदा केला. आपल्याकडे दिवाळीमध्ये हे दिव्यांची माळ असते ना, तर ते छोटे दिवे असतात. तर त्यांनी काय केलं मोठे दिवे घेतले आपले समजा काय 15-20 वॉटचे जे बल्ब असतात त्याचा जो साईज असतो त्या बल्बचा, तर तसे त्यांनी बल्बची एक माळ केली आणि ती त्यांनी त्याच्या गोठ्याभोवती बांधली आणि ती एक्झॅक्टली आपल्या दिवाळीच्या माळेसारखी होती की ते चमकायचे किंवा मिचमिचायचे दिवे, ब्लिंकिंग ज्याला म्हणतात तसे ते दिवे होते. ते केल्यानंतर सिंहांना तिथल्या असं वाटलं की इथं मनुष्यवस्ती आहे, माणसांची जाग आहे आणि त्यांचे त्या क्रालवरचे म्हणजे त्या गोठ्यावरचे होणारे अटॅक कमी झाले. तर हे पण आपल्या गोठ्याभोवती करू शकतो आपण, घराभोवती करू शकतो.
त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे की आपल्या घराच्या भोवती आपण एक आता कुंपण घालणं गरजेचं आहे. समजा आपण आता मोटरसायकल चालवतोय, हो. तर आपण हेल्मेट जसं वापरतो की आपल्या हं. शरीराच्या म्हणजे आपल्या जीवाच्या हं. सुरक्षेसाठी, तसं आता हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. बरं. ज्या शेतकऱ्यांना शक्य असेल त्यांनी ते, किंवा ज्या लोकांना शक्य असेल त्यांनी, आता आम्ही परवा गेलो होतो तिथे ऍक्च्युली काही लोकांनी बांधकाम केलंय करायला ते सुरुवात पण बऱ्यापैकी. सुरू केली, हा, बऱ्यापैकी. की गोठ्याभोवती म्हणा किंवा घराभोवती असं हो. एक तारेचं कुंपण कुंपण. साधारणपणे 8 फूट. आणि त्याची पण एक पद्धत असते की आता समजा हा असं जर कुंपण घेतलं हं. तर त्याचा जो वरचा भाग आहे हं. तो वाकून बाहेरच्या बाजूला करतात. हो. म्हणजे असा एक अँगल असतो आणि हो, असा एक असं आहे. अँगल हो, असतो. हो, हो. त्यांनी काय होतं, बिबट्या आतमध्ये येऊ शकत नाही. नाही. तर बरोबर आहे. हा, आणि त्याला जर तार हो, लावली हो. तर इट इज व्हेरी डिफिकल्ट बरोबर. बिबट्याला हे असं हे असं होणं. आहे. तरी सुद्धा तो येऊ शकतो, येऊ पण आहे, तरी पण त्यातल्या 90% शक्यता प्रमाण ते कमी होते, होऊ कमी शकतं. होऊ शकते. त्यामुळे असं जर आपण एक फेन्स तयार केला हो, हो. की जिथं आपले डे टू डे वावर आहे, बरं. म्हणजे शेताभोवती हे करणं शक्य नाही, पण डे टू डे वावर आहे समजा, हं. तरी सुद्धा ह्या प्रकारामध्ये खूप फरक पडू शकतो की बिबट्याचे हल्ले आपण पर्सनल लेवलवर या गोष्टी करू शकतो. बरं. आता इन जनरल काय करता येईल, म्हणजे हे आता इंडिव्हिज्युअल लेवलला झालं. हा, आणि म्हणजे आता इन जनरल विषयी बोलत असताना मला हं. तुम्हाला त्यांची संख्या वाढ जे होते त्या दृष्टिकोनातनं जे हो, प्रयत्न ते आपण किंवा बघूया. जे बोल ते आता आपण हा सरकारी पातळीवर बोलू. पण हा सर, आता आपण आता जनरल बर बोलू हा. काय, की आता ऑटोमेशन आपल्याकडे सगळीकडे आहे. हो. तर आता खूप ठिकाणी असं होतं की शेतीला जे पाणी द्यायचं असतं हं. त्याची मोटर चालू करणे बंद करणे हे आता आपण आपलं ऍप वरून करू शकतो. ते मोबाईलवरनं होतं हा, ते. तर ते आपल्याला बाहेर पडायची गरज लागत नाही. बरोबर. शेतीच्या कामांसाठी आपल्याला जायलाच लागतं शेतीमध्ये, देर इज नो डाऊट अबाउट बरं. इट. पण हे असे जर आपण ऑटोमेशन टेक्निक्स वापरली हं, समजा, हं, हं. की ऑपरेट तर रात्री जे उसाला पाणी द्यायला लागतं बरं. किंवा काही कुठल्याही पिकाला पाणी द्यायला लागतं, हं. ते जर आपल्याला अवॉइड करता आलं हं, हं, हं. तर त्याचा खर्च कसा करायचा, कुणी करायचा, हा मुद्दा आपण तो बरोबर. तात्पुरता हे करू. पण ते एक ऑटोमेशन जर आपण केलं ओके. तर ते अतिशय चांगलं होऊ ओके. शकतं. आता काही लोकांनी गळ्यात पट्टे ते आपण हो. बघितलं की काही महिलांनी ते काटेरी काटेरी पट्टे, पट्टे. तर हे ऍक्च्युली तसं खूप इफेक्टिव्ह आहे. हं, हं, हं. कारण बिबट्या हा नेहमी गळा पकडतो बरं. मारायला. असं कधी होत नाही की तो जंगली कुत्र्यांसारखं करत नाही. वाईल्ड डॉग जे असतात त्यांच्यासारखं करत नाही की तो डायरेक्ट जिवंत माणसाला खायला लागतो हा, हा. किंवा जिवंत प्राण्याला खायला लागतो, खायला. असं कधी करत नाही. पहिलं त्याला गळा घोटूनच मारायला लागतं आणि बरं. मगच तो खातो. त्यामुळे हा अतिशय खरं इफेक्टिव्ह उपाय आहे. हो. पण तो मला वाटतं अतिशय दुर्दैवी. म्हणजे आपण हे अवॉइड करू शकू हो. की आपण माणसं आहोत, तर आपण अजून म्हणजे या पातळीवर येऊन त्या महिलांना असं करणं किंवा काही अतिशय दुर्दैवी आहे. हा. तर म्हणजे ऍज अ ह्युमन हा, बिंग बरोबर अतिशय आहे की दुर्दैवी ते. वाटतं मला, हा, तर ते बरोबर. आपण अवॉइड करू शकू का, हा. असं ते एक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक जनरल असं करता येईल की एकट्याने न जाणे. हं, हं, हं. आणि काही दिवस जोपर्यंत हा, आता समजा 2 वर्ष लागली आपण असं धरून चालू, हं. हे थोडंसं कंट्रोलमध्ये यायला, बरं. आणि लगेच कंट्रोलमध्ये येणार हं. मला तरी काही बरोबर. वाटत नाही वाटत असं नाही की मला. लगेच आज उपाय केले आणि उद्या कंट्रोलमध्ये येईल असं. हं. तर तेवढे 2-3 वर्ष जे आहेत ते आपण जर समजा लहान मुलांना सांगणे, की हं. एस्पेशली मी तुम्हाला लहान मुलांचा एक खूप हो. किस्सा सांगतो. म्हणजे मला हे जरा सांगायचं आहे तुम्हाला की बरं. ज्या दिवशी त्या बुंबे जे आहेत त्यांच्या मुलाला घेऊन हो. तो गेला बिबट्या, आणि मग ती बातमी सगळीकडे पसरली हं, हं. की असं असं झालं, तर आम्ही तिथे काही लोकांशी बोलवतो. हं. तर त्यातल्या एका महिलेने काय सांगितलं माहिती आहे का, हं. त्या म्हणाल्या की माझा 8 वर्षाचा मुलगा आहे, तर तो जेवताना काय म्हणला माहिती आहे का, हं. की आई बिबट्या परत येऊन दुसऱ्या मुलाला मारेल का. ही खूप दहशत आहे. दहशत आहे. हे म्हणजे. त्या लहान मुला डोक्यात पहिलाच काय विचार आला की हा एक मुलगा गेलाच आहे, हो. तसाच हा, कारण तो त्याच्या शाळेतला होता, त्याच्या हो, वर्गातला हो. मुलगा होता तो, रोहन मला वाटतं त्याचं हं, नाव. हं, हं. तो त्याच्या वर्गात होता. तर तो किती दहशती खाली असेल की खरं आहे. तो विचारतोय की अगं आई, आता त्यांनी त्याला मारलं पण आता परत येऊन तो दुसऱ्या मुलावर अटॅक करेल का. तर ही सिच्युएशन जी आहे ना, हो. तर ती एक पुढचे 2 वर्ष आपल्याला आपल्या लहान मुलांची, हो. वृद्धांची ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. की बुवा तुम्ही 1-2 वर्ष थोडं तुमच्यावर रिस्ट्रिक्शन येतील. हं. थोडंसं 2-3 वर्ष जे काय होईल, किंवा 1 वर्ष झालं तर चांगलंच आहे. पण थोडंसं तुम्ही हं. जरा तेवढी काळजी घ्यायची की लहान मुलांना रात्री घराबाहेर न सोडणे, हं. किंवा एकटे कुठं गेलेत, रात्री अपरात्री गेलेत, ह्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. आणि आता जे थोडं सरकारी पातळीवर आहे, Exactly. तर त्याच्यामध्ये काही गोष्टी मी खूप हायलाईट करू इच्छितो. बरं.
जे आम्ही आमच्या झलानाच्या भागामध्ये खूप चांगलं केलेलं आहे. हम्म, हम्म, तर ह्या सगळ्यामध्ये पहिलं बेसिक काय माहिती का, की लोकांचा सहभाग, हम्म, त्यांचे प्रश्न खरोखरी समजावून घेणे हम्म, फील्डवरचे. हम्म, म्हणजे ते राहतात ते कुठे राहतात, हम्म, त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, हम्म, हे समजावून घेऊन त्यावर पॉलिसी डिसिजन्स घेणे हे सगळ्यात क्रिटिकल असतं. तर याचे फायदे काय होतात? एक तर तुम्ही लोकांना इन्व्हॉल्व केलं, की त्यांचे खरे प्रश्न कळतात. हम्म. मी आता रिसर्चर आहे, तर मी सुद्धा पहिल्यांदा पुस्तकं वाचूनच जंगलात गेलो. आणि मग जंगलात गेल्यावर, मनुष्यवस्तीत गेल्यावर, झलानावने गेल्यावर मला फील्डवर वेगळ्याच गोष्टी दिसल्या बरं. किंवा दिसू शकतात. तर लोकांना इन्व्हॉल्व करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्यांना तिथं जगायचं आहे. आणि ते जर ते बिबटे आणि ते जर एकत्र नाही जगू शकले, तर सगळाच प्रॉब्लेम पुढे पुन्हा पॉलिसी मेकर्सना होतो. हो. त्यामुळे त्यांना इन्व्हॉल्व करून घेणं ही अत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ऑन फील्ड जी गरज आहे, ते आपल्याला करता येणं शक्य आहे का? हे आपण बघणं बरोबर. गरजेचं आहे. दॅट इज नंबर 1. राईट. मी आता म्हटलं की मुलांपासून आपण हो. सुरुवात केलं, तर शाळांमध्ये अवेअरनेस कॅम्पेन्स करणं हे अतिशय गरज आहे. हम्म, कारण ह्या मुलाला जशी छोट्या दहशत बसली, हम्म, तसं बाकीच्या मुलांनाही दहशत बसते आणि कुठल्याही वयाच्या बसते. हो. तर शाळांमध्ये जाऊन अवेअरनेस निर्माण करणं, की हा बिबट्या कसा जगतो, हम्म, हा त्याचं काय बिहेवियर आहे, हम्म, त्याला तुम्ही खरंच घाबरायला पाहिजे का, कुठली हम्म, काळजी घेतली पाहिजे, कुठल्या बाबतीत नाही घाबरलं पाहिजे, हम्म, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. कारण ते जेव्हा येऊन आपल्या घरी सांगतात, की नाही बाबा हे आई बाबा तू हे असं आहे तसं आहे, हम्म, तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. जेव्हा हम्म, घरातलं लहान मूल निर्भय होतं ना, तेव्हा बाकीच्या लोकांना बाकी अतिशय त्याचा कॉन्फिडन्स येतो, हम्म, की आपणही जगू शकू. आणि अवेअरनेस क्रिएट करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. बरं. म्हणजे आता तिथं समजा आपण असं गृहीत धरू, की 100 गावं आहेत तिथे. हम्म, तर तिथे ग्रामपंचायतीने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. हम्म, कमिट्या स्थापन केल्या पाहिजेत. नंतर व्हॉलंटिअर टीम्स स्थापन केली पाहिजेत, हम्म, हम्म, की जी गावोगावी जाऊन किंवा ॲटलीस्ट त्या गावामध्ये अवेअरनेस क्रिएट करतील, हम्म. की बिबट्याबद्दल त्यांना ट्रेनिंग द्या व्हॉलंटिअर. म्हणजे हे आम्ही सगळं झलानामध्ये आम्ही केलेलं करतो. आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, की इट बरोबर. वर्क्स. हो. तर गावातलेच लोकं असल्यामुळे काय होतं, की आपल्या गावातल्याच लोकांबद्दल आपल्याला जास्त आस्था असते, हम्म, की माझा चुलता आहे, माझा काका बरोबर. आहे, माझा बहीण आहे किंवा हम्म, काय नातेवाईक आहेत अजून. त्यामुळे आपण खूप हम्म, मनापासून काम करतो. हम्म, दुसरी गोष्ट अशी होते, की आपल्याला आपल्या गावाचा परिसर माहिती असतो, हम्म, की कुठे शेती आहे, बरोबर. कुठे माळरान आहे, कुठे पाण्याचं आहे, कुठे चिखल आहे, कुठे दलदल आहे. त्यामुळे आपण जास्त इफेक्टिव्हली ते अवेअरनेस क्रिएट करू शकतो. राईट. आणि अवेअरनेस जसं आपण क्रिएट करू, हम्म, तसं लोकही सजग होतात. म्हणजे मी आता जाताना बरोबर. समजा हे 10 उपाय आपण एक एस-ओ-पी तयार करून दिली, हो, प्रिंटआउट दिला सगळ्या हो, लोकांना, की हो. बाबा हे असं तुम्ही करा. हम्म, तर ते 10 पैकी 4 गोष्टी तरी करतील, कळतं. 5 गोष्टी तरी करतील आणि हा सतत जर आपण भडीमार केला हम्म, किंवा सतत जर आपण अवेअरनेस क्रिएट करत राहिलो, हम्म, तर इव्हेंच्युअली त्याचा फायदाच होतो. आणि हे ना, हे एकट्या-दुकट्याचं किंवा वन खात्याचं काम हम्म, असं आपण नाही म्हणू शकत. वन बरं. खातं हे अतिशय स्ट्रेस्ड आहे. बरोबर. म्हणजे त्यांच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. हे सगळ्या साधन सामुग्रीचे साधन त्यांना सामुग्री म्हणजे कमी आहे आणि त्या ते चांगलं काम करतात. म्हणजे आम्ही बरं. तिथे ॲक्चुअली सगळ्या लोकांना भेटलो ना, बरोबर. तर ते म्हणले, की आम्ही खरं वन खात्याचे जे सगळा फील्ड स्टाफ आहे, हो, हो, रेस्क्यू टीम आहे, हो. ते अतिशय चांगलं काम करतात. बरं. तर आता ते क्यू आपण घेऊन हम्म, त्याची पॉलिसी मेकर मेकिंगमध्ये हम्म, काय होईल, हम्म, हे त्यासाठी ह्या वन खात्याची जी लोकं काम करतात त्यांची हम्म, पण मतं घेतली पाहिजेत. बरं. किंवा कुठं प्रॉब्लेम येतात, कुठं आम्हाला मदत हम्म, लागेल, कुठं बूस्ट करता येईल, कुठे गावकऱ्यांना बरं. त्यामध्ये सहभागी करून घेता येईल. ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं. म्हणजे ह्या पातळीवर ते होणं होणं गरजेचं आहे. पाहिजे. हा, नाही म्हणजे मला आता कसं आहे, की सुरुवातीला आपण हं. व्यक्तिगत हो. पातळीवरती काय करू हो, शकतो हो, हो. याविषयी आपण बोललो. हो, त्यानंतर शासकीय प्रशासकीय पातळीवरती हो, किंवा जनरल ज्याला म्हणतो एक हो, सामूहिक प्रयत्न हो, म्हणून काय करू शकतो त्याविषयी बोललो. आता दुसरं म्हणजे मुळातच आता की हा प्रश्न कायमच आहे, की हो, किंवा त्याचं उत्तर आपल्याला माहिती नाही, की खरोखर त्यांची संख्या वाढली किंवा नाही. हो. कारण त्याचं आपण सुरुवातीलाच बोललो. पण तरी देखील त्यांची संख्या वाढली असं गृहीत धरून गृहीत किंवा म्हणजे धरून. आता तरी तसं धरलं म्हणजे गेलंय. आपण असं धरू, तर की इंटरॅक्शन वाढली. वाढली. हां, हां, असं वाढली. गृहीत असं धरू असं आपण. हां. गृहीत धरून आता मग जे उपाययोजना ज्या आहेत, जे पर्याय किंवा हं. उपाय समोर येतात त्याच्यामध्ये एकतर त्या अशा बिबट्यांना म्हणजे एकतर पकडलेल्या किंवा रेस्क्यू हो, केलेल्या बिबट्यांना निवारा केंद्रात टाकणे हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे त्यांना प्राणी संग्रहालयात म्हणजे परवाच हो, मंत्री हे बोललेत, हो, की त्यांना हो. प्राणी हो, प्राणी संग्रहालयामध्ये संग्रहालयात हे करणं. हे बरोबर आहे. करायचंय. बरोबर. तिसरा जो भाग आहे तो त्यांचं स्थलांतर घडवून आणायचं. मग इथनं कुठेतरी त्यांना कुठे वनतारामध्ये नेता येईल का किंवा आणखी कुठल्या जंगलामध्ये नेऊन सोडता हो, येईल का हो, हा एक हो, भाग. हो. आणि चौथा पर्याय तो म्हणजे त्यांना ठार मारायचं का. बरोबर. आणि करेक्ट. आणखी एक पर्याय त्यांची नसबंदी घडवून नसबंदी आणायची करायची. काय.
तर आता याच्यामध्ये काय माहितीये का, एक आपण शॉर्ट टर्म उपाय आणि लॉंग टर्म उपाय बरं. असं आपण हे करू. हां. तर शॉर्ट टर्म इमिजिएटली उपाय काय करणं गरजेचं आहे माहितीये का, हं. म्हणजे आपण हे सगळे एक एक हो, हो. ऑब्जेक्टिव्हली घेऊच, हो. पण सब्जेक्टिव्हली काय गरजेचं आहे की वन खातं आपल्यासाठी काहीतरी करतंय, हं. हा लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. हा बरोबर. सगळ्यात मला महत्वाची बरोबर. गोष्ट हो, वाटते. हो. तरच ती टीम होऊ शकते. हो, हो. म्हणजे आता समजा उद्या हं. आपल्या समजा सरकारने ठरवलं हो. की आम्ही 20,000 टॉर्चेस घेऊ हो, हो. आणि ते 20,000 टॉर्चेस आम्ही तिथल्या स्थानिक लोकांमध्ये वाटू, हो, हो. किंवा 20,000 लाठ्या घेऊ हां, हां. आणि त्या लोकांना वाटू, किंवा ते स्पीकर्स घेऊ. स्पीकर काहीतरी हो, 200-300 रुपयाला बरोबर. येतात ते. हो, तर ते सरकारी पातळीवर आणखीन हे होईल. हं. अशा ज्या इमिजिएट लागणाऱ्या गोष्टी आहेत, हो. त्या जर आपण दिल्या समजा, हो, की तर त्यांनी फायदा होईल का, हो. हे एक आपण तपासून बरं. बघू. दुसरं जे आता तुम्ही म्हणलात की स्थलांतरित, हं. तर तो मी आधी विषय घेतो. हो. तर एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की बिबटे जे आहेत ना, ते खूप टेरिटोरियल असतात. बरं. म्हणजे ते आपली जागा सोडून जात नाहीत. तर जर तुम्ही त्यांना इथून उचललत समजा, हं, हं. आणि पुण्याहून समजा एखादा बिबट्या उचलला हं. आणि जर आपण तो अहमदनगरला नेऊन सोडला हं. आणि तिथला बिबट्या उचलून इकडं आणला, तर ते काही दिवसांनी परत चेंज होऊन ते आपापल्या गावी जातात. बरं. तुम्ही आजोबा नावाचा तो पिक्चर बघितला हो, असेल, हो, हो, हो. जो एका बिबट्यावरच आहे. हो. तो जवळपास 250 किलोमीटर प्रवास करून बरं. परत आपल्या मुंबईच्या SGNP ठिकाणी हो. आला. त्यांच्या डोक्यात GPS इतका फिट असतो, ते कुठेही दुसरीकडे जात नाहीत. त्यामुळे त्यांना एका जंगलातून नेऊन दुसऱ्या जंगलात सोडणे हे व्हर्च्युअली इम्पॉसिबल आहे. मी बरं. डिफिकल्ट म्हणत नाही. इट्स ओके. व्हेरी, म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही. उपयोगच होणार. आपण करू शकतो, पण हं. त्याचा उपयोग काही होणार नाही, कारण ते बिबटे परत येणार तिथे. बरं. हां. दॅट इज नंबर 1. हं. त्यांना पकडून आपण ह्याच्यात नेऊ शकतो का, झू मध्ये नेऊ शकतो का, हं. तर हो. हं. आमच्या जयपूरला नाहरगड म्हणून झू आहे. हं, हं. तर जयपूरमध्ये जे पुरवन नरभक्षक बिबटे आहेत, हं, हं. म्हणजे चुरू म्हणून एरिया आहे, हो. उदयपूर आहे, हो. तिथले जे नरभक्षक आयडेंटिफाय झालेले आहेत हं. आणि ज्यांना कॅप्चर केलेलं आहे, त्यांना जयपूरच्या नाहरगड झू मध्ये हं. आणलेलं आहे. हं, हं. आणि त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा हं. म्हणून त्या एकेका पिंजऱ्यामध्ये त्यांनी 5-5, 6-6 बिबटे ठेवलेले आहेत. बरं. ते सगळे नरभक्षकच आहेत. बरं. तर ही पण अतिशय चांगली उपाययोजना होऊ शकते, की बरं. आपण या हं. गोष्टी त्यांना करू शकतो. बरं. आता ते कुठल्या झूमध्ये ठेवायचं हे सरकार ठरवू शकतं, कारण बजेट किती आहेत, अजून प्रायव्हेट हं. झूमध्ये ठेवायचं का सरकार माइंड डोअरसारखे अजून काही बरोबर. प्रकल्प निर्माण करणार, हे वेगळं आहे. हं, हं. ठार मारणं हा जो पर्याय आहे, हा हं. दुर्दैवाने जर करायला लागला तर तो हं. करायला लागतोच. म्हणजे बरं. आता तुम्ही मध्ये एका वाघिणीचं बघितलं असेल, हो, की हो. जी ऍक्च्युली हं, हं. ठरवून माणसांना मारवते. हं, म्हणजे हं. असं दिसून आलं की ती हो. ठरवून माणसांना मारते. बरं. तर तेव्हा तिला ठार मारणं हाच एक. पर्याय उरतो. बरं. कारण तो जर कॅप्चर नाही झाली ती, हो. कारण काय असतं फील्डवर जेव्हा लोक काम करतात ना, हं. तेव्हा कुठल्याही ह्या प्राण्याला पकडणं खूप अवघड गोष्ट असते. बरोबर. कारण वन खातं म्हटलं तरी ती शेवटी माणसंच आहेत. माणसंच आहे. ते काही सुपर ह्युमन्स हं. नाही आहेत, आणि ते त्यांच्या परीने हं. ते फक्त आपल्यापेक्षा त्या डिपार्टमेंटमध्ये जास्त त्यांना अनुभव आहे म्हणून ते पुढे जातात. बरोबर. पण आता आमच्याकडे जयपूरमध्ये जेव्हा बिबटे येतात तेव्हा लोक जखमी झालेले आहेत, हं, हं. कारण तो पॅनिक झालेला असतो प्राणी, तो कुणावरही कधी हल्ला करतो. त्यामुळे वन खात्याची लोक पुढे असल्यामुळे हं. ते जखमी पण होतात, प्रसंगी त्यांचा जीवही जातो. हं. ते अशा वेळेला त्याला ठार मारायला लागतं कधी कधी. म्हणजे मनुष्यावर हल्ला करत असेल तर वाचणार म्हणजे हो, त्या तो बिबट्याला ठार आयडेंटिफाय झाला मारणं समजा, आणि आयडेंटिफाय तो जर झाला तर कॅप्चर होत नसेल हो. तर दॅट इज वन ऑफ द हे, ते दुर्दैवाने आता ते आहेच आहे, कारण राईट. काय त्याला पर्याय नाही दुसरा. पर्याय आणि नाही. हा बरं. अजून एक ह्याच्यामध्ये म्हणतो तुम्हाला, हं. की एक अजून लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा जर असेल, हं. तर आपण त्यांच्या गाईगुरांचा इन्शुरन्स करू शकतो का, हं, हं, हं. त्यांचा इन्शुरन्स करू शकतो का, हं. केंद्राकडून काही मदत करू शकतो का, बरं. राज्य सरकारकडून काही मदत मिळते का. हं, हं. असे जर आपण काही पॉलिसीज डिझाईन केल्या, हं, हं. की लोकांना ऍटलीस्ट काहीतरी कॉम्पेन्सेशन मिळेल. समजा हं. एखादा माणूस जखमी झालाय हं, हं. असं आपण म्हणू, त्याच्या उपचारासाठी इन्शुरन्स करू शकतो का. ओके, ओके. अशा जर गोष्टी आपण काही करू शकलो हं, हं. सरकारी पातळीवर, हं. आणि त्याचा जर डिलिव्हर झाली ती, हं, हं. म्हणजे आपल्याकडे योजना ज्या डिलिव्हर होतात हं. त्याचं अप्रिसिएशन खूप चांगलं होतं. बरोबर. तर तशा जर आपण काही गोष्टी डिलिव्हर करू शकलो हं, हं. त्या योजनांचा, हं. तर ते अतिशय महत्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा हे नुकसान होतं, हं, हं. म्हणजे गाईगुरांचं असो, हं, बकऱ्यांचं हं. असो, हं, हं. कुत्र्यांचं असो, हं, हं. ते किती पटकन तुम्ही त्याचं हं. कॉम्पेन्सेशन देता, याच्यावर लोकांचा तुमच्यावर विश्वास बसतो, सरकारवर म्हणजे सरकारी बरं. यंत्रणेवर.
त्याच्यामध्ये तर रेड टेपिझम आलं, हम्म, खूप खेटे घालायला लागले. आता जुन्नर एखादा माणूस मुंबईला जायचं म्हटलं समजा, हो, हो. ते काय मोबदला मिळवण्यासाठी, तर त्याचा तर एक वेगळा अविश्वास आपण कसा कमी करू शकतो, हो. हे गोष्टी आपण पॉझिटिव्हली बरोबर. करू शकतो. तर हे असे खूप म्हणजे खूप सरकारी पातळीवर पण असे खूप पॉझिटिव्ह आणि लॉंग टर्म. आता नसबंदीचा जो हा मुद्दा आहे ना, हा तो तसा अजून कुठेतरी प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय हम्म. असं अजून तरी कुठे दिसत नाही आपल्याला प्राण्यांच्या बाबतीमध्ये, म्हणजे बर वन्य प्राण्यांच्या हा बाबतीमध्ये. कारण शहरांमध्ये आहे म्हणजे हा, आपण ते कुत्र्या मांजरांची पण करतो. आमच्याकडे एक हम्म, हिज म्हणून एक संस्था आहे हम्म, हम्म, जयपूरमध्ये, हम्म. हेल्प इन सफरिंग हो अशी संस्था आहे. हो तर त्यांनी जयपूरच्या भटक्या कुत्र्यांवर हा अतिशय चांगला हे केलेला आहे. हो हा प्रयोग जयपूरच्या कुत्र्यांवर केलेला आहे. बर आणि त्यांचं असं लक्षात आलं की नसबंदी केलेल्या एरियामध्ये हम्म, कुत्र्यांचं प्रमाण काही हम्म, वर्षांत कमी झालं. हम्म. तर हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही, कारण शास्त्र त्यातूनच उलगडतं. बरोबर. आपण जेव्हा इव्होल्युशन म्हणतो, शोध ही काळाची गरज आहे गरज असं आहे हो जेव्हा होतं, जननी आहे तेव्हाच जननी बरोबर असं म्हणतो आपण, त्यावेळेला त्यातूनच सगळे बाकीचे शोध बरोबर निर्माण लागलेले आहेत किंवा बर शोध लागलेले आहेत. तर तसं करून बघायला काहीच हरकत नाही. ओके पण तो लॉंग टर्म उपाय आहे हम्म, आणि त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग झालं पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. त्यासाठी आधी आपल्याला बिबट्यांची आत्ताची पॉप्युलेशन काय आहे, ती कळली पाहिजे. ते झाल्यानंतर नसबंदी केल्यानंतर त्याचा उपाय काय झाला आहे, हो ते केलं पाहिजे. पण तरी सुद्धा हं, मला असं वाटतं की आउटराईट आपण अगदीच त्याला हं, आउटराईट कॅन्सल करून टाकण्यापेक्षा, आयडिया किंवा हं. खूप ग्लोरिफाय करून बर बोलण्यापेक्षा, एक उपाय म्हणून आपण करायला काहीच हरकत नाही. म्हणजे मी तर संशोधक आणि अभ्यासक आहे, आवडत असल्या तर तो त्यामुळं मला तर अभ्यासाचा विषय बरोबर वाटतो आहे की आपण म्हणजे करून बघू. करून बघू. काय, वी शुड बी ओपन बर माइंडेड फॉर ऑल दिस थिंग्स. दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत की या सगळ्यामध्ये मीडियाला इन्व्हॉल्व्ह करणं अतिशय गरजेचं आहे. हम्म, हम्म. आता सोशल मीडिया आहे, पण मेनस्ट्रीम मीडिया पण तितकाच मोठा आहे. बरोबर आणि जर आपण त्या माध्यमाचा अतिशय योग्य जर उपयोग केला, हम्म, हम्म, तर जनमानसामध्ये या गोष्टींबद्दल जागरूकता निर्माण करणे, हम्म. एक विश्वास निर्माण करणे, यासाठी मीडियाचा रोल अतिशय महत्वाचा आहे. बरोबर. शक्यतो आपल्याकडे असं असतं की रिसर्चर्स आमच्यासारखे हो जे असतात, हो ते शक्यतो मीडियापासून लांब राहायचा प्रयत्न बरोबर करतात. हा, हा. सरकारी पातळीवर बर जे असतं ते त्यांचे काही लिमिटेशन्स असतील म्हणा किंवा बरोबर काय. तर मला आमच्याकडे आता हम्म, आम्ही आमच्या राजस्थान फॉरेस्ट डिपार्टमेंटला मी हम्म, सजेस्ट केलं हम्म, की तुम्ही एक दर 15 दिवसांनी, दर महिन्यानी हम्म. मीडियाला बरोबर घेऊन सगळी परिस्थिती बघितली पाहिजे. बर. त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे हम्म, हम्म, की हे उपाय आम्ही करतोय, हम्म, याचं हे संभाव्य फायदे आहेत, हम्म, हम्म. हे तुम्ही असं प्रोजेक्ट करू शकता बरोबर लोकांच्या मनामध्ये. हम्म, हम्म. कारण खूप पॉवरफुल मीडिया आहे. बरोबर जे लोक मी पोचू शकत नाही, जे सरकार डायरेक्टली पोचू शकत नाही, ते मीडिया एकाच इमिडिएटली वेळी पोचू शकतं आणि त्यांचा रोल अतिशय महत्वाचा आहे. महत्वाचं आहे बरोबर म्हणजे एक संशोधन पेपर आहे हम्म. जो तुम्ही वाचू शकता की रोल ऑफ मीडिया इन कन्व्हर्टिंग SGNP प्रॉब्लेम्स इन टू ॲसेट्स, बर असा एक बर पेपर पब्लिश झालेला आहे. बर बर तर बर. त्या सगळ्या लोकांनी, म्हणजे आता सुनील लिमये सर जे आहेत, हो हो त्यांच्या हाताखाली हा सगळा प्रोजेक्ट झालेला आहे. हो त्यांनी मीडियाला इन्व्हॉल्व्ह करून इतकी जागरूकता निर्माण केली हम्म. की लोक आता म्हणतात की अरे वो आपका लेपर्ड आ गया तो हम लोग एकदम अवेअर हो गए की क्या करना है. ओके. तर हे खूप म्हणजे मीडियाच्या बाबतीत अतिशय, म्हणजे मीडिया असणं अतिशय गरजेचं आहे. लोकाभिमुख हो. होण्यासाठी माध्यमांचा आणि वापर एक असायचा. रॅपिड रिस्पॉन्स टीम सरकारने करणं अत्यंतिक गरजेचं आहे. हम्म, हम्म, म्हणजे ज्याच्यामध्ये एक व्हेटरनरी डॉक्टर असेल, हम्म, एक जीप असेल, पिंजरा असेल, हम्म, हम्म, त्यानंतर हम्म. ट्रँक्विलायझिंग इक्विपमेंट असेल, बर नंतर एक हेल्पलाईन असेल. हम्म, हम्म, माझ्या शेतात बिबट्या दिसला तर मी हम्म. कोणाला फोन करायचा, बर आणि ती हेल्पलाईन ही सतत ऑन असली पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे आपण वेबसाईटवर बघतो बर कुठले तरी नंबर असतात आणि ते फोन केला की हा नंबर अस्तित्वात बर नाही हो किंवा फोन स्विच ऑफ आहे. हो. असं न करता हे अतिशय महत्वाचं आहे असं कन्सिडर करून हम्म, ही रॅपिड रिस्पॉन्स टीम करणं अतिशय गरजेचं आहे. आता बर खूप नवीन नवीन टेक्निक्स आली आहेत, हो त्यामुळे त्या गोष्टी हम्म. आपण वापरणं गरजेचं आहे. हे पण सरकारी चांगलं point. गोष्टींवर उपाय केला पाहिजे. तर बिबट्याच्या संदर्भात म्हणजे बिबट्या विषयातले वेगवेगळे पैलू आपण उलगडतो आहोत. आता पुढचा भाग जो आहे त्याच्यामध्ये की रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे अमुक ठिकाणी बिबट्या दिसला की मग तिथे वन विभागाचे लोक येतात, हो, रेस्क्यू टीम येतात आणि पाठोपाठ लोक देखील गर्दी करतात करेक्ट, असं साधारणपणे करेक्ट, आपल्याला करेक्ट. बघायला वाचायला मिळतं. आणि यामध्ये घडतं काय की बऱ्याचदा तो बिबट्या मग इकडून तिकडे पळतो स्वतःला वाचवण्यासाठी, लोक त्याच्या मागे पळतात, मग कधीतरी तो लोकांच्या अंगावरती चालून जातो, मग कोणी लोक जखमी होतात.
वेळ प्रसंगी बिबट्या जखमी होतो आणि असंही घडलेलं आहे की या सगळ्या ऑपरेशनमध्ये बिबट्याचा देखील मृत्यू होतो. म्हणजे पुण्यात असं घडलंय, म्हणजे त्या बातम्या आम्ही कव्हर केल्यात, बरोबर. असं घडलेलं आहे. तर या रेस्क्यू ऑपरेशनची म्हणून काय एक SOP असावी, कशा पद्धतीनं ते राबवलं जावं आणि त्यावेळी काय कशा म्हणजे जबाबदारीने वागायचं कसं, हे जरा तुम्ही सुरुवातीला. आता हा पण एक खूप ट्रिकी विषय हां, हां, आहे. हां. कारण फील्डवर इतक्या घटना घडत असतात घटना की बरोबर. हां. पण आता काही आपण ढोबळ मनाने जर म्हणलं हो, तर एक तर काय आहे की रेस्क्यू टीम जी असते हो. त्यांच्याकडे इक्विपमेंट सगळी उत्तम चालणारी इक्विपमेंट पाहिजे. बरोबर. म्हणजे ट्रँक्युलायझिंग गन असेल तर ती हं, उत्तम कंडिशन मध्ये पाहिजे. हं. कारण तुम्हाला चान्स मिळाला ट्रँक्युलाइज करा आणि तेव्हा ती गन हो, चालली नाही हो. तर प्रॉब्लेम येऊ शकतो. काही वेळेला असं होतं की पिल्लं असतात हं, हं. किंवा बिबट्या अडचणीच्या ठिकाणी असतो. त्याला पकडायला जाळी वापरतात. हो. ती जाळी अतिशय चांगल्या क्वालिटीची पाहिजे. हं, हं. तर तो बिबट्या ती तोडून पळू शकणार नाही. बरं. त्यामुळे अशी जी इक्विपमेंट आहे सगळी, हं. सगळी लोकं ट्रेन्ड पाहिजेत. जे हो, रेस्क्यू टीम आहे ती, हो. त्याच्यातली सगळी लोकं ट्रेन्ड पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये चांगला समन्वय पाहिजे. बरं. मग तुम्ही हेडफोन लावून एकमेकांना सूचना देऊ शकता फोनवर हो, बोलून, हो. की सतत कॉलिंग करून, कॉलिंग करू शकतो. की "बरं तू इकडं जा, तिकडं जा, हे कर, ते कर." हं, हं. असं एक स्ट्रॅटेजी प्लॅन आपल्याला त्या टीममध्ये बरोबर. करता येते. हं, हं. व्हेटरनरी डॉक्टर जो आहे, हं. त्याला त्याचं असणं अत्यंत गरजेचं आहे. बरोबर. हां. कारण आपल्याकडे दुसरं कोणी उद्या हं. मी उद्या जाऊन म्हणलं की मी ट्रँक्युलाइज करतो, तर दॅट इज नॉट लीगल. कारण हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. बरं, त्याला आपण असं डायरेक्टली सामान्य माणसांनी कोणी काही बरोबर. करणं शक्य नाहीये. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की गर्दी कंट्रोल करणं. हं. तर हे अतिशय अवघड टास्क असते. हे खूप लोकांनी प्रयत्न करून झाले. सतत करत असतं. यंत्रणा जी आहे ती सतत हा प्रयत्न करत असते. पण हे प्रॅक्टिकली इट इज व्हेरी इम्पॉसिबल. तर ह्याच्यामध्ये काय करता येईल? एक तर स्थानिक गावकऱ्यांची टीम आपण म्हणलं, ती जर आपली असेल, हो. तर ते करणे घेऊन लोकांना सांगू शकतात, बरं. की तुम्ही मागे व्हा. दुसरं म्हणजे पोलीस खातं जे आहे, हं. ते गर्दी कंट्रोल करण्यामध्ये अतिशय एक्सपर्ट असतं. बरं. कारण त्यांचा तो रेग्युलर रुटीनचा भाग असतो. आपण त्यांची मदत घेऊ शकतो बरं. किंवा होमगार्ड असतात. हो. त्यांची आपण मदत घेऊ शकतो. आणि आपण काही बॅरिकेड्स तयार करू शकतो, हं. की गाड्या लावल्या समजा 5-10 गाड्या लावल्या, हो, हो. तर त्याच्या पलीकडे सुद्धा लोकांनी यायचं नाही. तर लोकांना एक डिमार्केशन कळतं, की बाबा काय तुम्हाला व्हिडिओ काढणं हे आता काय बरं. माहितीये का? ह्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली थांबवणं इम्पॉसिबल. बरं. इतके सगळ्यांकडे चांगले मोबाईल असतात, हे हो, असं आणि ती एक एक्साइटमेंट असतेच. हो. आपण किती नाही म्हणलं तरी. एक राग असतो, हो. एक एक्साइटमेंट असते, एक हो. भीती असते. पण ते हो. लोकांना कॅप्चर करायचं असतं. दॅट्स ऑल राईट. हो. पण ह्या गोष्टी जर आपण केल्या, तर गर्दी कंट्रोल कशी करता येईल? आता आपण बरेच वेळेला बघतो विहिरीत बिबटे हं. पडलेले असतात. हो. तेव्हा खूप वेळेला असं होतं, की गर्दी कंट्रोल झालेली असते आणि त्या हो. बिबट्याला वाट मिळते. मी कारण तो पॅनिक झाला, स्ट्रेस झाला, तर तो पॅनिकमध्ये लोकांवर अटॅक करतो. हं. तेव्हा त्याचा बाहेर त्याचा मार्ग निघून जाण्यापेक्षा तो भयंकर असा अस्वस्थ होऊन लोकांवर अटॅक करतो. तर हे आपण जर अवॉइड करता आलं आणि SOP काय होतं माहितीये का? SOP प्रत्येक म्हणजे असे आता आपण समजा विमान प्रवास करतो, हं, तर ते कसे आपल्याला सांगतात, बरोबर. किंवा आता पट्टे लावा, हो. आता सीट पुढे करा, आता ट्रे बंद हो. करा, बरोबर. स्मोकिंग करू नका. हां. तसं स्टँडर्ड SOP फील्डवर अवघड असतं. अवघड. म्हणजे काय लोकेशन आहे, बरं. तो बिबट्या काय करतोय किंवा वाघ काय करतोय हे हं. सांगणं खूप अवघड असतं. म्हणून आपण बाकीचे फॅक्टर्स कंट्रोल करता येतील का? म्हणजे परिस्थिती सापेक्ष परिस्थिती तिथली अपेक्षा. नीती पण असली पाहिजे असं ते. मला नेहमी असं वाटतं, की पोलीस खातं, होमगार्ड, हं. नंतर ग्रामपंचायतीचे काही कार्यकर्ते असतील हं. किंवा आपल्याकडे इतकी आता आम्ही बघितलं जुन्नर एरिया इतकी तरुण मुलं आहेत. हो, हो. त्यांना जर आपण ट्रेन केलं, हो. तर ते आपल्याला नक्की मदत करू शकतील याच्यामध्ये. बरं. म्हणजे तरुण जो फोर्स असतो, हो, एनर्जी, हो. ती आपण यामध्ये चॅनलाइज करू शकतो. आणि त्यांनी एक कॅप्टन जर आपण ठरवला, की बाबा व्हेटरनरी डॉक्टर कॅप्टन आहे आपला, हं, हं. त्याच्या गायडन्स खाली जर हे केलं, हं. तर ते होऊ शकतं. पण ते प्रॅक्टिकली असं ट्रिकी आहे. ओके. म्हणजे सर आपण या गप्पांच्या अगदी शेवटाकडे आलो, हो. म्हणजे कारण अनेक प्रश्न हो, आणि हो, त्यांची हो. उत्तरही आधीच्या प्रश्नांमध्ये कव्हर झालीत. म्हणजे बरंचसं जगभरात काय चालतं हो, हो. हा एक किंवा काय पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींबाबत उपाययोजना राबवल्या जातात याविषयी आपण बोललो आहोत. आता शेवटी कारण तुम्ही अभ्यासच त्याचा करतात की हा बिबट्या माणसाळू शकतो का, हा एक भाग, आणि जोडूनच की बिबट्या आणि मनुष्य यांचं सहजीवन म्हणजे हे दोन्ही प्राणी गुण्या गोविंदाने नांदू शकतात का, या प्रश्नाच्या उत्तराने आपण हो. माणसाळू शकतो का म्हणजे काय एक्झॅक्टली तुम्हाला जसं म्हणायचं आहे? उदाहरणार्थ की आता हत्ती हा सुद्धा जंगलात राहतो आणि माणसांमध्ये आला
तर आपण त्याला हत्ती म्हणजे अगदी तो आपल्या मिरवणुकीत पण चालतो. हो. अ, तर हे झालं हत्तीचं उदाहरण. किंवा इतर प्राण्यांमध्ये उंट किंवा काही प्रमाणात, कारण शेतीसाठी देखील त्याचा वापर शेवटी कारण बरोबर, मुळात बरोबर. तर अशा पद्धतीनं हा माणसा होऊ शकतो का? बरं, याला आपण म्हणजे डोमेस्टिकेशन म्हणूय, हा, की डोमेस्टिकेशन डोमेस्टिकेशन करू शकतो हा. का मग? किंवा हो, पाळीव पाळीव प्राणी पा- हा होऊ शकतो का? होऊ असं जर शकतो आपण का म्हणलं तर किंवा नाही, हा म्हणजे हा होऊ शकत नाही आणि लिगली पण ते अलाउड नाहीये. बर कारण हा शेड्यूल वन मधला प्राणी आहे. राईट. म्हणजे वाघ, हे जे सगळे प्राणी आहेत हे शेड्यूल वन बर मध्ये प्राणी असतात. त्यांच्या बाबतीत आपण असं नाही करता येत. बर लिगली इट इज नॉट अलाउड. बर बर पण मी फक्त तुम्हाला आता पुढे जाण्याच्या आधी अगदी मी तुला हो, थांबवतो तुम्हाला, आणि त्याबद्दल माफ करा की मी आता एकदा माणिक डोहला गेलो होतो. तर तिथे काही बिबटे जे होते ते इतके शांत, म्हणजे की त्यांना कशातच म्हणजे काय एक्सप्रेशन्स होत्या, पण त्या अगदी म्हणजे फार असा त्यांच्या चेहऱ्यावरती किंवा हो, याच्यावरती काय द्वेष राग असं काही असं नव्हतं, काही नाही. क्रौर्य नव्हतं. आणि त्यांच्याविषयी माहिती अशी मिळाली की ती पिल्लं असतानाच म्हणजे हम्म. त्यांची आई आणि त्यांचं एकत्र ते झालं. एकच नाही, पण ते मुळात ते पिल्लं असतानाच ते वेगवेगळे झाले आणि नंतर ते काही एकत्र येऊ अच्छा. शकले नाही. आणि मग त्यांचं सगळं संगोपन जे आहे हम्म. ते त्या याच्यातच निवारा केंद्रातच झालं. त्यामुळे त्यांना अ, काय म्हणतात त्याला, शिकार करणं हे देखील माहिती नाही, हो, बरोबर. अशा पद्धतीने. तर करेक्ट. त्यामुळे ते अगदी मांजरीसारखे माणसं हो, आले, हो, असं हो, एक उदाहरण हो, मला तिथे पाहायला मिळालं होतं. हो. पण झू मधले जे प्राणी असतात हम्म, त्यांचं आणि वाईल्ड मधले प्राणी याचा खूप फरक असतो. बर. आणि तसा त्यांचा आपल्याला म्हणजे आता हत्ती वगैरे पारंपरिक, तुम्ही हत्तींचं हो, उदाहरण दिलं हत्ती. म्हणून सांगतो, त्याचा पारंपरिक लोकांनी सगळा म्हणजे हो, राजांनी युद्धामध्ये केलंय हो, किंवा हो, काही देवळांमध्ये किंवा आपण पुराणामध्ये गजांत लक्ष्मी म्हणतो, हो, हो. त्याला एक वेगळं बर स्थान आहे त्याला. बर तसं बिबट्याचं किंवा वाघाचं नाही होऊ नाही शकत होऊ शकत. आणि ते करू पण नाही. बर. अगदी म्हणजे आता लॉ हो, आहे हो, तो पण हो, आहे आहेच. आणि एनिवे ते करूच नाही. हो. त्यामुळे ते एक झालं. मी तुम्हाला त्याचा एक दुसरा अँगल सांगतो. हम्म, माणसाळण्यापेक्षा सुद्धा आता काय झालं बिबट्यांचं, हम्म, त्याला आमच्या शास्त्रीय टर्ममध्ये म्हणतात होमोफोबिक आणि नॉन होमोफोबिक. बर. होमोफोबिक हम्म, म्हणजे माणसांबद्दल घृणा वाटणे हम्म, किंवा माणसांचा वावडं वा असणे, बर बर हा. माणसांचं माणसं वावडं वावडत असणे, नाही. हा. हा त्याचा मूळ स्वभाव आहे हो, बिबट्याचा. हो, म्हणजे तो जर तुम्ही चालला असाल तर तो शक्य तुम्हाला अवॉइड करायलाच बघतो. हो. हा कुठल्याही वन्य बर प्राण्याचा बर. स्थायी भाव आहे. त्याला म्हणतात होमोफोबिक. ओके. पण आता काय झालंय, की आता इतकी डेव्हलपमेंट झाली, अर्बन डेव्हलपमेंट, हम्म, इतके माणसं आणि त्यांचं हम्म, संपर्क यायला लागलाय, हम्म, तर ते आता सगळे नॉन होमोफोबिक झालेत. ओके. म्हणजे त्यांची माणसांबद्दलची भीती जी आहे, हम्म, जी वावडं आहे, हम्म, ते सगळं आता कमी होत चाललंय. बर. आणि ही अतिशय दुर्दैवी घटना आहे त्यांच्या दृष्टीने. कारण ते जेवढे होमोफोबिक राहतील, जेवढे माणसांपासून लांब राहतील, तेवढे हे सगळे प्रॉब्लेम त्यांच्यासाठी आणि आपल्यासाठी कमी होणार आहेत. बरोबर. पण आता त्याला पर्याय नाही. आता हम्म, दुर्दैवाने ते हम्म, नॉन होमोफोबिकच आहेत, हो हो हो. असं आपण गृहीत धरलं पाहिजे. कारण आता सगळीकडेच मनुष्यवस्ती आहे. मशी. तर अजून मला असं वाटतं काही पिढ्या गेल्या त्यांच्या, हा हा. की ते तर अगदी ह्युमनाइज लेपर्ड्स होतील. इतके ते नॉन होमोफोबिक होतील. बर. अशी आता त्यामुळे तुम्ही माणसाळू म्हणजे शकतात का? तर ह्या पद्धतीने ते माणसाळू शकतात. बर. आणि असं झालेलं पण आहे. त्याच अनुषंगाने मी तुम्हाला पुढे सांगतो, की सहजीवन शक्य आहे का ते? हम्म. तुमचा जो दुसरा प्रश्न हो. आहे तो. तर आता हे जे नॉन होमोफोबिक लेपर्ड्स आहेत, म्हणजे हम्म, ज्यांना माणसांबद्दल भीती, वावडं हम्म, काही वाटत नाही, हम्म, ते जगायला शिकतातच आहेत माणसांबरोबर. बरोबर. आणि ह्याचं अतिशय क्लासिक एक्झाम्पल म्हणजे आमचं झलानाचं जंगल आहे हो. जयपूरचं, की 1950 साली जे जयपूरची टोपोग्राफी होती, हम्म, म्हणजे काय रस्ते होते, खेडेगावं होती, आमच्या हम्म, इथं आजूबाजूला मंदिरं आहेत, की हम्म, ज्या मंदिरांमध्ये लाखो लोक दरवर्षी येत असतात आणि ती हम्म, सगळी मंदिरं जंगलाच्या मध्यभागी आहेत. हम्म, तिथं सतत लोक जा ये हम्म, करतात किंवा सतत उत्सव चालू असतात. हम्म, मग त्यानंतर हायवे आले, हम्म, मग बिल्डिंग झाल्या. ह्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये सुद्धा हे जे बिबटे आहेत, हे तिथे राहून ते आता त्यांनी परिस्थिती जुळून घेतलेलं आहे चांगलं. बर म्हणजे काय आहे, की त्यांनी हा सहजीवन आहेच. बर. आमच्या तिथली जी माणसं आहेत आपली, हम्म, म्हणजे आमच्या गावातली जी माणसं आहेत, हो. त्यांनी सुद्धा हे खूप उत्तम जुळवून घेतलंय. म्हणजे बर इतक्या वर्षांत सुद्धा जर गावात लेपर्ड दिसला, तर सगळं गाव लोटतं ते लेपर्ड उत्सुकतेने बघायला. माझ्या घरामध्ये लेपर्ड येतो. हम्म, आमच्या इथे एक जण आमचे शेजारी आहेत गुर्जर म्हणून. बर. ते एक दिवशी झोपले होते बाहेर उन्हाळ्यामध्ये, हम्म, अंगणामध्ये, आणि त्यांनी काहीतरी पायाला लागलं. त्यांना वाटलं त्यांचा कुत्रा आहे, म्हणजे त्याचं पायाने ढकललं त्याला. हम्म, तर ते काय थोडं जड वाटलं त्यांना पायाला. बर. तर त्यांनी उठून बघितलं की बिबट्या त्यांच्या पायाशी बसला होता. नंतर माझ्या घरामध्ये माझं कार पार्किंग आहे, त्याच्यामध्ये इतकी बिबट्यांची विष्ठा पडते.
मी जिथं राहतो जंगलात तिथे माझ्या शेजारून दरवेळेला म्हणजे आमच्या घराच्या कंपाऊंडच्या शेजारून जंगला जो भाग आहे तिथून बिबटे जातात, तरस जातात. तर हे सगळं सहजीवनच आहे आणि दॅट इज व्हेरी मच पॉसिबल. पण हे एकमेकांना समजून घेतलं आपण आणि जर आता सुदैवाने आमच्या इथं कुठे काही घटना घडत नाही, घडत नाही. तर त्या घटना जर नाही घडल्या तर अगदी सहजीवन आहे शक्य. पण ते घडू नये यासाठी बिबट्यांपेक्षा ती जबाबदारी आपल्यावर जास्त आहे. निश्चितपणे. म्हणजे आपला जीव आपल्याला महत्वाचा आहेच, बरोबर. पण त्याचबरोबर आपण असं समजून घेतलं की बाबा ह्यांची इकॉलॉजी काय आहे, यांची सायकॉलॉजी काय आहे, यांचं बिहेवियर काय आहे, आणि जर आपण थोडीशी त्यांना त्यांची स्पेस दिली तर हे सहजीवन अगदी शक्य आहे. या अतिशय पॉझिटिव्ह मताचा मी आहे. बरोबर. कारण शतकानुशतकं हजारो वर्ष आपण या सर्व प्राण्यांबरोबर एकत्र राहतच आलेलो आहोत. बरोबर. म्हणजे खूप काही असं आता अचानक हे चंद्रावरून आलेले प्राणी सोडलेत अशी काही परिस्थिती नाहीये. आपल्याकडे जाणकार लोक आहेत की ज्यांचं आपण मदत घेऊ शकतो, रिसर्चर्स आहेत ज्यांची मदत घेऊ शकतो, सरकारी यंत्रणा अतिशय पॉवरफुल आहे आणि पॉलिटिकल विल पण काही चांगलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण जर एकत्रित जर उपाय केले तर सहजीवन अगदी शक्य आहे. पण अशा जेव्हा घटना घडतात की जेव्हा काहीतरी मृत्यू होतो कोणाचे किंवा ते सुद्धा इमिजिएटली ऍड्रेस करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि ते इमिजिएटली ऍड्रेस झाल्यानंतर लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल की आपण हे सहजीवन तसंच कंटिन्यू करू शकतो. आणि कधीतरी तो चुकून माकून समजा म्हणजे अगदी वाट चुकला म्हणूनही मानवी वस्तीमध्ये येतो आणि कुणाला काही इजा न करता निघून जातो, असं देखील घडलेलं आहे. म्हणजे आपल्या पुण्यातच आहे. त्यामुळे नेहमीच बिबट्या आला रे आला आणि तो आपल्याला खाणारच आहे अशी भीती न बाळगता तुम्ही जसं म्हटलं की सहजीवन हे शक्य आहे. फक्त ती जबाबदारी प्रत्येकाची आहे आणि विशेष करून म्हणजे काय, कारण तो तर शेवटी जंगली वन्यजीव आहे. मनुष्य म्हणून आपली जबाबदारी अधिक आहे आणि म्हणून या विषयाशी संबंधित सगळे घटक, मग त्या वन विभागाशी संबंधित यंत्रणा असू द्यात, शासन प्रशासन असू द्यात, वन्यजीव अभ्यासक असू द्यात, म्हणजे स्वप्नील सरांसारखे, किंवा अगदी सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांची आहे. आपण सतर्क राहत असतानाच आपल्याकडून देखील त्याला काही इजा होणार नाही याची खबरदारी घेऊयात आणि निश्चितपणे या सहजीवनाकडे वाटचाल करूयात हे आजच्या निमित्ताने म्हणता येईल. तर आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बिबट्याविषयी एवढं काही सांगितलं तर निश्चितपणे एक चांगलं डॉक्युमेंट या निमित्ताने तयार झालंय आणि ते खरोखर लोकांपर्यंत पोहोचेल आणि खरोखर काहीतरी बदल घडेल अशी आपण अपेक्षा बाळगूयात. अगदी लेटेस्ट तुम्हाला चांगली सांगायची घटना म्हणजे जेव्हा आता परवा पिंपळखेडला जो प्रसंग झाला त्यानंतर मी आजच सकाळी चेक केलं तर आता जवळपास मला वाटतं 16 का 17 दिवस झाले, त्याच्यामध्ये एकही अजून दुर्दैवी घटना घडलेली नाहीये. त्यामुळे अतिशय आपण अशी ती प्रार्थना करूया खरं तर की अशा घटना न घडोत आणि मग हा सहजीवन आपण एकत्र करू शकू अशी आपण. धन्यवाद सर, आपण स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला एवढा वेळ दिला. थँक्यू. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.